आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर किंवा त्याच्यापूर्वी मग धम्म जर भारतातून गेलेला होता, पूर्ण कोणत्या मनावर त्याचं प्रतिबिंब नव्हतं आणि हे होत नव्हतं, तर त्यावेळेस इतर देशातले लोक कुठे गेले होते हा प्रश्न पडायला पाहिजे आपल्याला. त्यावेळेस बाबासाहेबांच्या पूर्वी बुद्ध धम्माचा प्रसार का गेला नाही? भारतातही पूर्णपणे धम्म नव्हता, नष्ट झालेला नव्हता. म्हणजे काश्मीरमध्ये आणि बाकीच्या राष्ट्रामध्ये धम्म अजूनही ते लोक जुने लोक आहेत, परंतु ते ओरिजिनल बुद्धाचे नाही, तंत्रज्ञान मंत्र्यांवाले लोक आहेत. त्यांनी पण असा प्रचार केलेला नाही. पण बाबासाहेबांनी जो प्रसार केलेला आहे आणि बाबासाहेबांनी जे नवा धम्म आपल्या समोर दिला आहे, शुद्ध धम्म दिलेला आहे, तर त्या धम्माला अजूनही आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या कटकारस्थान आणि वेगवेगळे आयाम घेऊन लोक येत आहेत. ते आपल्याला ओळखण्याची गरज आहे. आणि हे जर आपण ओळखू शकलं नाही, अनेक लोक बुद्धाचे भिक्खू बनवून असलेले लोक बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितल्यानंतरही म्हणजे पुनर्जन्माची व्याख्या पुन्हा गतीनं सांगतात आहे खूप लोकांनी. औरंगाबादचे एक बत्ती आहे युट्यूबवर आहेत ते सगळे लोक मंडळी. म्हणजे इतका म्हणजे बुद्धाला समजण्यामागे, बुद्धांचा सिद्धांत समजण्यामागे इतकं कठीणपणा का येतो आहे? कधी कधी असं वाटतं की हे लोक तर मॅनिप्युलेट नाही आहे, यांना काहीतरी आमिष दाखवल्या जात आहे, तुम्हाला संपत्ती देत आहे, तुम्हाला काहीतरी प्रोटेक्शन देत आहे आणि तुम्ही हे काम करा म्हणून. नवे नवे मार्ग येत आहेत. ध्यान साधनाचा मार्ग आपण पाहिलेला आहे, म्हणजे एकदम म्हणजे मध्यम मार्ग बुद्धांनी सांगितला आणि आज त्या मार्गाला तर तासोनतास बसून ध्यान करण्याचे काय मिळते मला कळत नाही. म्हणजे बुद्ध सांगतात किंवा बाबासाहेब सांगतात तुमच्या विषयावर ध्यान आकर्षित व्हायला पाहिजे. तुमच्या विषयामध्ये तुम्ही 1 मिनिट 2 मिनिट असं आपण विचार करायला पाहिजे आणि त्याच्यावर आपलं चित्त मोठं म्हणजे पूर्णपणे चित्त उतारला पाहिजे आणि त्या विषयातून सोल्युशन काढायला पाहिजे हे सांगतात. बुद्धाने चित्तावर लक्ष केंद्रित करायला सांगलं. बुद्ध धर्मामध्ये आमचं आता अनेक प्रकरण झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये अजूनही श्वासोश्वासाचं प्रकरण आलेलं नाही. बुद्धांनी कधीच सांगितलं नाही किंवा बाबासाहेबांनी म्हटलं नाही का तुम्ही श्वासोश्वासावर ध्यान केंद्रित करा म्हणून. चित्तावर ध्यान केंद्रित करा म्हणते. आणि अनेक लोक आम्हाला आणि आमचे लोक त्याला बळी पडतात आणि श्वासोश्वासावर ध्यान केंद्रित करा म्हणतात. आपल्या शरीराच्या संवेदना बघा म्हणतात. बाबासाहेबांनी संवेदनाच्या शरीरात सांगितलं नाही, बुद्धांनी. मग इतकी विसंगती का हा एक प्रश्न येते. आणि जे लोक हे करतात त्यांना क्षणिक बरं वाटते, परंतु हे सुद्धा एक षडयंत्राचा पार्ट आहे. बाबासाहेबांच्या क्रांतिकारी आंदोलनाला धारदार जे आंदोलन आहे त्याला बोथट करण्याची ही एक षडयंत्राचा पार्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. ते बिलकुल सत्य आहे. कारण जे जे लोक ह्या ध्यान साधनेमध्ये मग्न असतात त्यांना बाबासाहेबांचं इतर तत्वज्ञान फार दूर आहे, त्याच्यावर कधी चिंतनही करत नाही. समजत नाही अशातला भाग नाही म्हणत मी, कळत असेल त्यांना, हुशार लोक आहेत. परंतु आक्रमकता आहेत जे प्रॅक्टिकली बाबासाहेबांना आपल्याला संविधानाच्या नंतर जे दिलेलं आहे ते धार बोटत करण्याचा आणि त्याच्यावर बोलताना आणि प्रखरशाने दिसत नाही. काय करायचं, या ठिकाणी इथं शिबिर करायचं, त्या ठिकाणी तिथं शिबिर करायचं, रविवारला इथं करायचं, पुढच्या रविवारला तिथं करायचं आणि दिवसभर 4-5 घंटे बसून राहायचं. म्हणजे हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून माझं पण मत हे आहे की हे पक्क हे षडयंत्र आहे आणि बाबासाहेबांच्या कारव्याला, बाबासाहेबांच्या सिद्धांताला बाकायदा बगल देण्याचा हा मिठा जर आहे. हे मिठा जर आहे. वाटते आपल्याला मिठं छान वाटते बसून, परंतु तिथे बाबासाहेबांच्या कारव्याला रोखण्याचं काम आहे आणि हे मिठा जर आहे ते लोक मिठा आहे म्हणून घेत आहे. बरं वाटते, चांगलं वाटते म्हणून ते स्वीकारत आहे आणि हेच कार्यक्रम चालू केलेले आहे. अनेक ठिकाणी हे कार्यक्रम चालू केलेले आहे. तर खूप आपल्यासाठी एक चिंतनाचा भाग आहे. तर आपल्यालाही एक प्रभावशाली गतीनं आणखी कारवा वाढवावं लागेल, मोठं व्हावं लागेल, अनेक लोकांना आक्रमकता होऊन बोलावं लागेल. त्याच्याकरता दुसरा पर्याय नाही. आपण काही बाबासाहेबांनी हे तलवारी घेऊन युद्ध करायसाठी बुद्धांनी सांगितलेलं नाही. विचारांनी जिंकायचं आहे. विचारांनी जिंकायचं असल्यामुळं विचारच हा प्रगतिशील पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त लोकांना हे सांगण्याचं आणि आपण जे सांगू आहे तत्वज्ञान सांगू आहे बाबासाहेबांनी सांगितलेलं हे लोकांना कळणार आहे. हे लोकांना कळणार आहे, त्याही लोकांना कळते आहे. परंतु ते एवढे दिवसाच्या त्यांच्या
8 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष त्याच्यात असल्यामुळं त्याची आता हिंमत होत नाही. आणि मला असं वाटते का त्यांच्यावर प्रकाश टाकायची गरज नाही, त्याच्यावर जास्त भर देण्याची गरज नाही, पण त्याच्या साईडची जी फळी आहे नवीन फळी तो कमीत कमी त्याच्यामध्ये जायला नको. म्हणून त्यांना असं आपण रोखलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्धाचं तत्वज्ञान. काल 15 ऑगस्ट होता, आम्ही एका ठिकाणी झेंडावंदनला गेलो. हॉस्टेलचे मुलं होते. हॉस्टेलचे मुलं असल्यामुळं मग मी त्याचं ठराविक बोललो, पण मी म्हटलं तुम्हाला मी शिकवेल, एक क्लास घेईल तुमचा, तुम्ही एक दिवस मला संडे द्या. तर मग त्या दिवशी त्याच ठिकाणी सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही बसलो आणि त्यांना एवढं सांगितलं, कारण मला तर एवढं कळलेलं आहे बुद्धाचं तत्वज्ञान जे चित्ताला सर्वश्रेष्ठ माणसाला केंद्रस्थानी ठेवलं, अलौकिक शक्तीला बाजूला केलं, चमत्कार नाही काही नाही, परंतु विज्ञान निष्ठाच्या आधारावर माणसाला एक केंद्रस्थानी जे ठेवलेलं आहे. मनुष्य हा धम्माच्या केंद्रस्थानी आहे. तर मनुष्याचं जे विचार केला, ह्या मुलांनी जो विचार केला तो विचार मी तर एवढ्यापर्यंत सांगितलं, तुम्हाला काय व्हायचं आहे ते सांगा, तुम्हाला ते बनवाल धम्मामधून. धम्माचं तत्वज्ञान तुम्हाला ते बनवणार आहे. तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल डॉक्टर बनले तुम्ही, तुम्हाला IAS व्हायचं असेल IAS बनले तुम्ही, तुम्हाला जर एखादी सुपर क्लासहून ऑफिसर व्हायचं असेल तुम्ही बनले. कारण तुम्हाला ते करायसाठी मग कर्म करावं लागेल. विनयानं नाही मिळत, पण कर्म करावं लागेल आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाचं हे करावं लागेल. कारण सर्वश्रेष्ठ माणूस हा केंद्रस्थानी ठेवून सर्वश्रेष्ठ माणसाला जर स्थान दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये त्याचं चित्त जे आहे, चित्त हे मजबूत आहेत आणि चित्तावर एकदा तुम्ही जे कोरल्या गेलं तर ते तुम्हाला शेवटपर्यंत मिळणार आहे. आणि अशा प्रकारचं कालचं पण मी विद्यार्थ्यांच्या समोर जवळपास 1 घंटा एक वेगळ्या विषयावर त्यांना मोटिवेट केलेलं आहे. तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत आपल्याला काम करावं लागणार आहे. कारण आपण त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही हे काम नका करू म्हणून, हे तुम्ही विरोध कसा करता. त्यांच्यासोबत झगडायचं आणि त्यांच्यासोबत बोलायचंही काम नाही, परंतु आपला जो कारवा जो आहे तत्वज्ञानात आपल्याला जर कळलं, एकच वस्तू आहे परंतु 2 व्यक्तीला 2 टाईपनं दिसत आहे. एकाचा मार्ग असा आहे, एकाचा मार्ग असा आहे. आणि म्हणून आपल्याला जो सत्याचा मार्ग गवसला त्याला वाटते का हे सत्य आहे, आपल्याला वाटते हे सत्य आहे. म्हणून बाबासाहेबांचा दृष्टिकोनातून जो आपल्याला धम्म कळलेला आहे तो सत्य आहे, त्याच्यात काहीच दुमत नाही. आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला एक बोधिसत्व, एक महापुरुष जगातला, आज तर त्याला जगवंदन करायला निघलेले आहे, जो तो आपल्या बाबासाहेबांचं तत्वज्ञान आपल्या देशामध्ये विद्यार्थ्यांना मोटिवेट म्हणून देतो आहे. तर हे सगळ्या बाबी ज्या आहेत, ह्या सगळ्या बाबी आपल्या भारतामध्ये का समजत नाही, बाबासाहेबांच्या अनुयायाला समजत नाही, ही मोठी शोकांतिका वाटते आहे. दुसऱ्याला नाही समजत हा भाग वेगळा, नाही समजणार कारण त्यांच्या जवळीक गेलं नाही. पण बाबासाहेबांच्या अनुयायांना हे कळत नाही आहे की हे तत्वज्ञान एवढं विसंगत कसं काय आहे. अरे बाबासाहेबांनी सांगितलं संपलं काम, परंतु ते होताना दिसत नाही. बाबासाहेबांना क्रॉस करून समोर मांडते आहेत. मग तो दुःखिताचा असो, पुनर्जन्माचा असो, ध्यान साधनेचा प्रश्न असो, कोणती आंदोलनं झाली, ज्योतिबा फुले पासूनची, बाबासाहेबांनी जीवनामध्ये, ज्योतिबा फुलेंनी जीवनामध्ये की एखादी शिबिर घेतलं 10 दिवसाचं 15 दिवस ध्यान साधलं, बसले नाही, नंतर निघले बा असं दाखवून द्यावं, असं मिळत नाही. बाबासाहेबांनी एखादी 10 दिवसाचं शिबिर लावलं आणि पहिलं चिंतन केलं आणि मग रायटिंग करायला बसले, असं दिसत नाही आहे. म्हणजे त्या गोष्टीतून आउटपुट कसे मिळते का, खूप मोठी ऊर्जा मिळते बा. तो वैयक्तिक पार्ट आहे आणि तो सामाजिक नसावा. तुम्हाला वाटते तुम्ही 4 भिंतीच्या आड करा, परंतु ते सार्वजनिक ठिकाणी निघलेले आहे. बिहारामध्ये आजकाल सुरू झालेलं आहे. ते ह्या ज्या बाबी आहेत, बाबासाहेबांनी एकीकडे म्हटलं का विहार हे म्हणजे ज्ञानाचं केंद्र असायला पाहिजे, त्याच्यामधून क्रांतिकारक विचार सामोर यायला पाहिजेत आणि ह्या देशातला जो कारोबार जो आहे चालते आहे, मी नवी तंत्रज्ञान दिलं त्या दृष्टीतून आपण सामोर यायला पाहिजे. पण हे होताना दिसत नाही. आणि आज विहार सुद्धा ह्या ध्यान साधण्याचे केंद्र बनायला चाललेले आहेत. म्हणजे ही जी बाब आहे, ही बाब आंबेडकरी अनुयायांसाठी फार मोठी चिंतेची बाब आहे. आणि म्हणून कमीत कमी ज्या लोकांनी कळलं त्या लोकांना वेळेवर म्हणजे सतर्क सावध केलं पाहिजे का तुम्ही हे जे करतात हे मिठं जर आहे आणि हे जर तुम्ही प्राशन केलात तर बाबासाहेबाचा मृत्यू होईल. हे जर तुम्ही प्राशन केलं तर बाबासाहेबाचा मृत्यू होईल. आणि एकदा बाबासाहेबाचा मृत्यू जर झाला तर पुन्हा आम्हाला किती जन्म वाट पाहावं लागेल. बुद्धाच्या 2500 वर्षानंतर बाबासाहेब निर्माण झाले आणि बाबासाहेब जर गेले तर पुन्हा आम्हाला तोपर्यंत हा समाज रसातळास गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून
आम्हाला ह्या सगळ्या बाबीची सतर्कता आणि योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. प्रज्ञा नाही आहे, प्रज्ञा आपल्याकडे नाही आहे असं नाही आहे. काही नाही, बाबासाहेबांनंतर अनेक लोकांनी बाबासाहेबांचं हे ध्येय आपल्या हाताशी घेऊन करण्याचा प्रयत्न नाही केला अशातला भाग नाही, केलेला आहे. तुम्ही कांशीराम नावाचं नाव ऐकलं असेल. कांशीराम नाव तो माणूस एका ध्येयाने प्रेरित होऊन निघलेला होता. हा प्रश्न कोणत्या राजकीयाचा किंवा कोणत्या आयडियॉलॉजीचा नाही आहे. आम्ही भिक्खू म्हणून जेव्हा विचार करतो, सगळ्यांचं तत्वज्ञान स्वीकारल्यानंतर सत्य कुठे दिसते त्याचं आम्ही उकलन करतो. सत्य कुठे दिसते ते उकलन करतो. आणि जसे बाबासाहेब 22व्या वर्षापासून सोशल मुवमेंटला चालवायला निघले, बुद्ध 29व्या वर्षी गेले, तरुणपणात ज्योतिबा फुलेंना घराबाहेर काढलं, हे सगळे जे दिसते हे तरुणपणातले युवक धम्मकार्यासाठी निघले. तशा धम्मकार्यासाठी, मानवी कल्याणासाठी निघले. तशासारखाच 29 वर्षात सिद्धार्थ जसे निघले, 29 वर्षाचे असताना बाहेर पडले, तर कांशीराम नावाचे व्यक्ती पण तरुणपणातच प्रतिज्ञा घेतली, तरुणपणातच बाहेर आले. त्यांनी प्रतिज्ञा घेतली की हे देश म्हणजे माझं घर, बहुजन समाज माझा परिवार आणि देश म्हणजे माझं घर. मी माझ्या घरी, स्वतःच्या घरी जे परंपरागत मी ज्यांचा मुलगा आहो, काय आहेत रिलेटिव्ह, तिथे मरेपर्यंत जाणार नाही. मरेपर्यंत तिथे कोणत्या कार्यक्रमात किंवा कोणत्याही मृत्यूला आणि कोणत्याही कार्यक्रमात जाणार नाही. आणि ही जी प्रतिज्ञा त्यांनी घेतली, ही प्रतिज्ञा खरी करून दाखवली. आणि बाबासाहेबांचं जे भारत बौद्धमय करण्याचं जे प्लॅनिंग होतं ते त्याच्यावर बिलकुल 50 वर्षाचा मॅप, म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर 6ला 50 वर्ष होत होते 2006ला, तर त्या परीनं किती लोकांना दीक्षा देणार, 6 करोड लोकांना, तर ह्या मॅप त्यांनी आराखडा राहिला होता आणि त्याच्या परीनं काम चालू केलं होतं, मोठमोठे काम. पण हे जेवढं करत होते तर हे सगळं आंबेडकरी अनुयायांना दिसलं नाही, बाबासाहेबांच्या फॉलोअर्सना दिसलं नाही. बाबासाहेब त्यांना उपरोक्त खडी मारून त्यांना म्हणायचे, ह्या काय युपीतला माणूस येते, आम्हाला एक क्लर्क म्हणून सांगणार काय वगैरे वगैरे, असे हे करून त्यांना जवळ केलेलं नाही त्यांना. परंतु त्या माणसाने जे वर्किंग केलं ते वर्किंग, त्या बदौलत आज जे भारत उभा आहे, आंबेडकराज बाबासाहेबांचा जो कारवा उभा आहे, आंबेडकराईज जो विचार भारतामध्ये आहे, त्या माणसाचे पुण्य आहे, ते कोणीही नाकारू शकणार नाही. आम्ही म्हणून प्रत्येक भिक्खूंना पण, जे काही भिक्खू असेल वर्किंग करणारे, त्यांनी वाचन करावं, चिंतन करावं. त्यांनी कोणत्याही पॉलिटिकली किंवा असाचा विचार न करता सत्य आहे ते समाजासमोर मांडावं. आणि सत्य हे अबाधित आहे, सत्य हे समाजासोबत मांडण्याचा प्रयत्न करावा. आणि कांशीरामजीला सुद्धा समजून घ्यावं, त्यांना सुद्धा आजही काही हरकत नाही नसेल, बाबासाहेब आपल्यामध्ये नाही, परंतु पुस्तकाच्या रूपानं जिवंत आमच्या सोबत असल्यासारखं वाटतं आम्हाला. कांशीरामजीने ते प्लॅनिंग दिलेलं होतं 2006ला 6 करोड, आणि 2035ला जेव्हा बाबासाहेबांनी घोषणा केली तेव्हा 100 वर्ष होईल, त्यावेळेस 100 वर्षाचं प्लॅनिंग कसं असेल ते याचा आराखडा दिला होता. खूप जड अंतःकरणाने कांशीरामजी म्हणतात, मी त्यावेळेस राहील किंवा नाही याचं मला माहीत नाही, मी राहू शकणार नाही तोपर्यंत, परंतु हे प्लॅनिंग मी तुम्हाला देत आहे, हे प्लॅनिंग तुम्ही राबवा, तुम्ही सुद्धा ते सक्सेस होणार. म्हणजे अशा प्रकारचं नियोजनाचं हे, तर हे नियोजन असावं. हां, यश मिळते, सक्सेस मिळते, नाही मिळते तो भाग वेगळा आहे. कारण आपण जे प्लॅनिंग करतो तो विरोधकही त्याला कारस्थान ठेवून त्याला तोडण्याचं आणि त्याला देण्याचं प्लॅनिंग करतात. परंतु आपण जो प्लॅनिंग करतो त्या प्लॅनिंगला राबवतो, कमीत कमी प्लॅनिंग तर दिसलं पाहिजे जनतेसमोर. जर आम्हाला प्लॅनिंग दिसणार नाही तर आम्हाला त्याचं औचित्य काय आहे? ज्या गोष्टीतून आपण बाहेर पडलेलो आहोत, ज्या गोष्टीतून आपण बाहेर निघतो आहोत, त्या गोष्टी होताना दिसते आहे. बाबासाहेबांनी सांगितलं का, हे त्योहार जे आहेत या त्योहारामधून बाहेर पडा, आमचे नवीन त्योहार निर्माण झाले पाहिजे, नवीन सण निर्माण झाले पाहिजे. आज आमचे लोक बाहेर पडत आहेत, काही नसेलही, परंतु बरेच लोक समजदार झालेले आहेत, काही गोष्टीला मानत नाही. आज नवीन नवीन प्रोग्राम आला, ऑर्गनायझेशनच्या नावावर आंबेडकर जयंतीला ते पोलिसांना राखी बांधा. आता काल परवाचा एक प्रोग्राम होता, पोलीस स्टेशनला जाऊन राखी बांधायची बौद्धांनी. कोणी प्रोग्राम दिला? बौद्धांनी, महाराष्ट्रभर. आम्हाला आश्चर्य वाटलं कोणी दिलं. चौकशी केल्यानंतर लक्षात आलं का आंबेडकर घराण्यातूनच प्रोग्राम निघाला, बाबासाहेबांच्या घराण्यातून, आणि पोलिसांना राखी बांधण्याचा प्रोग्राम तयार झाला. म्हणजे ज्या गोष्ट बौद्ध लोक, म्हणजे
सजगतेनं राहत आहे, तो प्रयत्न करत आहे आणि पुन्हा त्यांच्यावर ऑर्गनायझेशनचा बगडा ठेवून तुम्ही हे करा म्हणून इच्छा असे किंवा नसे, परंतु हा पक्षाचा ऑर्डर आहे, एका कोणत्या तरी ऑर्गनायझेशनचा ऑर्डर आहे म्हणून तुम्ही इम्प्लिमेंट करा. म्हणजे आम्हाला घेऊन कुठं जात आहेत ह्या सगळ्या बाबीवर आम्हाला बारकाईनं चिंतन करायचं आहे, चिंतन करावं लागणार आहे. आणि आपल्याला हा धम्म जो आहे हा धम्म पुन्हा चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यातला दृष्टिकोन हा बाबासाहेबाचा असावा. धम्माच्या पूर्ण आयामामध्ये दृष्टिकोन बाबासाहेबांचा असावा. आम्ही जेव्हा विचार करत असताना विचार करतो की अंधश्रद्धा फक्त आपण म्हणतो का इतर धर्मामध्ये अंधश्रद्धा आहे, परंतु दुसऱ्याच्या डोळ्यातील मुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातला मुसळ दिसत नाही म्हणते, तशी सिच्युएशन होते. आम्ही त्या दिवशी शिकवत असताना सांगितलं का हे धर्मग्रंथ आहेत, हिंदूंचे कोणते धर्मग्रंथ आहेत, ख्रिश्चनांचे कोणते आहेत, हे सगळे आपण त्यांना सांगितलं. मग बौद्धांचे धर्मग्रंथाचं परीक्षण व्हायला नको का बा? म्हणजे या सगळ्या लोकांचं खोटे आहेत, खोटे सांगतात, त्यांचं अंधश्रद्धा आहे. आणि बौद्धांच्या धर्मग्रंथात काय आहे, बौद्धाचे किती धर्मग्रंथ आहे, तर त्याच्या लिस्टमध्ये निघलं का सगळ्यात जास्त धर्मग्रंथ बौद्धांचे आहे. त्रिपिटकाच्या नंतर त्रिपिटकाची उपट आहे 32 ग्रंथ. या लोकांचे ते हिंदू व्यवस्थेचे 7 ग्रंथ आहे, मुस्लिमांचा 1 आहे, ख्रिश्चनांचे 2 ग्रंथ आहेत, जैनांचा 1 ग्रंथ आहे आणि बौद्धांचे 32 ग्रंथ आहे. मग त्या 32 ग्रंथ असेल, ठीक आहे, ज्ञानवंत आहेत, ज्ञानी होते, 32 ग्रंथ असेल, पण त्याचं हे व्हायला पाहिजे ना, सिंहावलोकन व्हायला पाहिजे ना त्या गोष्टीचं. सत्य असेल तर राहू द्या, असत्य असेल तर बाजूला काढा, परंतु ते सिंहावलोकन करायला कोणी तयार नाही. आणि ज्या महापुरुषांनी सिंहावलोकन करून एक बुद्ध आणि धम्म जनतेसमोर दिलेला आहे त्याला अनेक लोक मानायला तयार नाही, भिक्खू मानायला तयार नाही. तो होऊ नये ना त्या त्रिपिटकामध्ये जातं. त्रिपिटक लोकांच्या डोक्यावरून जातो. आमच्या त्या तिकडे अकोला, पुसद, अमरावती इकडले लोक आहेत, विहारात राहत होते. मी म्हटलं कसं काय आहे, सुत्तपठण आहे. सुत्तपठण कसं आहे, ऐकलं का, काय समजलं का, काहीच नाही. किती वाजेपर्यंत चाललं, सायंकाळी झालं, सकाळी 6 वाजेपर्यंत चालत होतं. आमच्या तिकडे रामदिघीला आहेत तिथं सुत्तपठण होते. तर मग विहारामध्ये राहिले माझ्यासोबत काही लोक, गाडी होते, तर मी चांगली संधी मिळाली तर मी त्यांच्यासोबत संवाद करत होता. तुम्हाला काय कळलं का, तर नाही, काहीच नाही. 8-10 लोकांना असं बसवलं आणि सांगत आहोत, तर तुम्हाला काही कळलं का, तर नाही म्हणते. मग नाही कळलं कसं, तर आम्ही झोपलो होतो म्हणते. अख्खा मंडप झोपून होता म्हणते 4 वाजेपर्यंत आणि सुत्तपठण चालू होतं. म्हणजे ह्या कशाचा परिणाम आहे हे कळत नाही मला. आणि ह्या लोकांना हे कसं सांगावं, एक भिक्षुक म्हणून आपण काय सांगितलं पाहिजे. बुद्ध सांगतात की मला खूप काही माहीत आहे. बुद्ध सांगतात एका सिंपत वनामध्ये बुद्ध चारिका करत असते आणि त्या ठिकाणी बुद्ध भिक्खूला मार्गदर्शन करायच्या वेळेस म्हणतात, एका झाडाची पानं तोडतात आणि सांगतात, प्रश्न करतात का माझ्या हातात पानं जास्त आहेत का झाडावर जास्त आहेत, तर ते म्हणतात तुमच्या हातात असलेल्या पाण्यापेक्षा झाडावरचे पानं जास्त आहेत. मग बुद्ध काय उत्तर देते, बरोबर आहे म्हणते, मला सुद्धा खूप माहिती आहे, मला सुद्धा खूप नॉलेज आहे, कारण मी ज्ञान प्राप्ती करून बुद्ध पुरुष झालेला आहोत, मला खूप माहित आहे, परंतु समाजाच्या आणि माणसाच्या, गृहस्थ माणसाच्या हिताचं जे आहे हे थोडंच आहे. इतकं बुद्ध स्वतः त्याचं हे सांगतात आणि आम्ही त्या बुद्धाचं जे चरित्र इनमध्ये घुसून माणसाच्या डोक्याच्या वरून जाते तरी आम्ही बोलत राहतो आहे. तर ही जी विसंगती आहे, तर याला म्हणजे काय शब्दप्रयोग करावं, मानसिक संतुलन ठीक आहे का नाही का असा प्रयोग केला तर ते कदाचित चुकीचं होईल. परंतु म्हणजे ज्या वेळेस जे महापुरुष तुमचे आणि आमचे सगळ्यांचे महापुरुष आहेत, एक तथागत बुद्ध आहे आणि बुद्ध सांगतात असे, आणि तुम्ही त्याला न साकारता पूर्ण लोकांच्या डोक्यावरून जाते. तरी दुसरी गोष्ट बुद्ध सांगतात, मी अनेकदा उपासकांना किंवा भिक्खूंना उपदेश करत असताना त्या लोकांची मनस्थिती पाहत होतो, क्लायमेट्स पाहत होतो, क्लायमेटचा अभ्यास करत होतो, आणि चिडचिडपण असेल, ऊन असेल, गरमी होत असेल, लोकांची मनस्थिती नसेल, त्यांच्या चित्ताची अवस्था जर श्रवण करण्याची जर नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये मी त्यांना खरा धम्म सांगत नव्हतो, तर बाजूचे साईड अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगून तो टाइम घालवत होतो. तथागताचे हे सेंटेन्स आहे, हे वाक्य आहेत. धम्माच्या चाकोरीमध्ये राहत असताना महापरिनिर्वाणाचा काळ जेव्हा तथागताचा जवळ आला,
त्यावेळेस तथागत आनंदला बोलावून सांगतात, आनंद, आपण जे नियम बनवले आहे संघाचे, त्या संघाच्या नियमामध्ये त्या परिस्थितीनुसार आणि येणाऱ्या लोकांना पाहून आपण संघाचा नियम बनवला. आता ते अनेक नियम कालबाह्य आहेत, त्याला आपल्याला बाजूला करावं लागेल, नाही तर फार मोठं औचित्य होईल समोर. परंतु ते संधी आनंदला मिळत नाही, बुद्धाचं महापरिनिर्वाण असते आणि ते संधी कोणाची हिंमत होत नाही आणि त्याच्यातून कोणा एक शब्दही बाजूला काढण्याची हिंमत नाही. आणि बुद्ध स्वतः आनंदला सांगतात की असं असं घडलेलं आहे, संघामध्ये आपल्याला शिस्त ठेवण्यासाठी किंवा त्या परिस्थितीमध्ये कंट्रोल ठेवण्यासाठी किती करणार, म्हणून त्याला नियम बनवला. तर हे कालबाह्य झालेले आहे, असे नियम आपण बाजूला करायला पाहिजे. तर त्याच्यावर कोणी वाच्यता केली नाही, सगळे लोक नियम जोडून गेले, कथा जोडल्या, सगळ्या अशा चमत्कारिक अशा जे काही जोडल्या असेल त्या बुद्ध चरित्राला, ग्रंथांना, आणि ते ग्रंथ 3 त्रिपिटकाचे 32 बनवून घेतले ना. आपणही म्हणतो आता ते आमचं बुद्धाचं साहित्य आहे म्हणून. एकमेव माणूस होता बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी त्यांचं चिंतन केलं आणि बुद्धाप्रमाणे चिंतन करून त्यांनी सांगितलं की ह्या एवढ्या याच्यामध्ये माझ्या समाजाला जर म्हणजे दुःखातून मुक्त करायचं असेल, त्याला स्वतंत्र करायचं असेल, तर एवढ्या सगळ्या तत्वज्ञानाची गरज नाही. या तत्वज्ञानाने त्यांच्यावर टाकला तर ह्या तत्वज्ञानानेच तो दबून जाईल, त्याला काही समजणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाच्या याच्याप्रमाणे शिंपतवनातील माझ्या हातातले कमी पानं आहेत, झाडावरचे जास्त आहे, परंतु मी ह्या तुमच्यासाठी, लोककल्याणासाठी एवढ्याच गोष्टी महत्वाच्या आहे. आणि त्या बाबासाहेबांनी बुद्ध धम्मामध्ये रेखाटलेल्या दिसते आपल्याला. आणि आपण पूर्ण म्हणजे हे सांगत राहतो. तर हे चिंतन करण्याची गरज आहे आणि हे चिंतन लोकांना मांडण्याची गरज आहे. लोकांना पण वेळ नाही आहे ते सगळं वाचायची. म्हणून लोकांच्या सुखासाठी, लोकांच्या दुःखमुक्तीसाठी, लोकांना प्रज्ञावान बनवण्यासाठी, लोकांना, विद्यार्थ्यांना आणखी तरबेज बनवण्यासाठी त्याच्या चित्त त्यांच्यामध्ये आहे, त्या चित्ताची व्याख्या त्याला समजून सांगा. आणि त्या चित्तातून, आपल्या चित्तावर एकदा त्यांनी मनावर कोरलं तर तो, आणि त्यांनी एकदा जर डिसिजन घेतलं तर मला अंक बनायचा आहे, मला अभ्यास करायचा आहे, मी 3 घंटे नाही 4 घंटे करेल, 4 घंट्याचे 5 घंटे करेल, असा अभ्यास करून जर विद्यार्थ्यांनी हे जर केलं तर तो अचिव्हमेंट केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र पक्क आहे. म्हणून आपल्या सगळ्या लोकांना, मुलांना, तरुण मुलांना हे करणं फार आवश्यक आहे. त्यांना असे क्लास घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी अनेक लोकांची गरज आहे. उपासकाची गरज आहे, भिक्खूची गरज आहे. आणि हा कारवा जो आहे, धम्माचा कारवा आहे, बाबासाहेबांचा रथ आहे, बुद्धाचा जो धम्मरूपानं जो बुद्ध रथ आहे, तो जर आपल्याला आणखी सामोर न्यायचा जर असेल तर हे भिक्खूचंच फक्त काम नाही आणि फक्त उपासकाचंच काम नाही. उपासक आणि भिक्खूंनी मिळून हे चालवायचं आहे. हे दोन्ही चाकं असे समान चालले पाहिजे. आम्ही ज्याच्यावर खूप भर देतो म्हणजे श्रद्धेवर, श्रद्धा असावं माणसात, पण श्रद्धा सुद्धा चोर पावलाने येऊन ते अंधश्रद्धेमध्ये कन्वर्ट जर होत असेल आणि त्याच्यातून आपण अनभिज्ञ असत राहू तर हे सुद्धा मोठी हानी होईल. आज अशी परिस्थिती आहे, बुद्ध त्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेब लिहितात, ही एक अंधार कोठडी आहे, म्हणजे अंधार कोठडी इतकी गरज झालेली आहे की तो त्या अंधारात राहून राहून प्रकाश काय आहे ते भुलून गेलेला आहे. आणि मग एखाद्या झरोक्यातून, एखाद्या गवाक्षामधून जर प्रकाश किरण जर अंदर आली किंवा बाहेरचा प्रकाश दिसला आणि त्या अंधार कोठडीतल्या असलेल्या माणसाला तो प्रकाश आहे असं जर आपण दिशानिर्देश करून दाखवला, तो मानायला तयार नाही. इतकी अंधार कोठडी मजबूत आहे आपल्या लोकांची. त्याच्यातून त्याला बाहेर काढण्याची गरज आहे. आणि त्याच्यातून त्याला बाहेर कसं काढू आपण? चुपचाप राहून काढू का? नाही, त्याला समजावं लागेल, तो कुठलाही असेल. आणि एक गोष्ट आहे, कोणी काही करत असो, कोणती ध्यान साधना करत असो, काय करत असो, त्याच्यासोबत आक्रमक न होता त्याच्यासोबत मैत्री करा. आणि हळुवार तुम्ही जे बुद्धिजीवी जर असाल तर हे तत्वज्ञान आहे बाबासाहेबांचं, बुद्धाचं, हळुवारपणे त्याच्यावर, त्याच्या माइंडवर, त्याच्या चित्तावर कोरा. तो सुद्धा एकदा सत्य स्वीकारणार आहे. कारण तो सुद्धा बाबासाहेबांवर खूप प्रेम करणारा माणूस आहे. परंतु त्याच्यामुळे तो काय अंधार कोठडीच्या रस्त्यावर कोणीतरी घेऊन गेला आणि त्याच्यात गरज केलं त्याला, आणि त्या अंधार कोठडीमध्ये एवढा गरज झाला तर सत्य म्हणजे प्रकाश सुद्धा तो ओळखायला तयार नाही. तर ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आपण त्यांच्यासोबत दुश्मनी करून आपण काढू शकत नाही, त्याच्यासोबत मैत्री करावं लागेल. आणि माणसाचा गुणधर्म हाच असायला पाहिजे, प्रत्येक माणसासोबत माणसाने मैत्रीच करावी. मैत्रीशिवाय त्याच्यासोबत काहीच करू नये. विषय येईल, विषयावर मतभेद होईल, विषय संपला की पुन्हा जैसे थे. आणि असं करत करत आपल्याला
हा जो कारवा आहे हा कारवा समोर न्यावा लागणार आहे आणि अनेक असे फळी तयार जर झाली तर आपण त्याच्यामधून यशच प्राप्त करू, आपण जिंकणार आहोत. सत्य हे अबाधित आहे, सत्य हे हरत नाही, सत्याचा विजय होतो आहे आणि सत्य म्हणजे काट जरी लागेल पण सत्य हा जिंकतो आहे, तो हरत नाही, सत्याचा पराजय होत नाही. अशा प्रकारचं एक मी आपल्यासमोर मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. हा विषय जेव्हा येईल तर मी तुम्हाला याच ब्लॅकबोर्डवर याच ठिकाणी आकडेवारीसोबत आणि त्यांच्या विषयासोबत कदाचित आपण तो मोका येईल तेव्हा घेऊ. मी त्याच्यावर चिंतन करत आहो आणि ठोस पुरावे जे आहेत ते ठोस पुरावे निवडत आहोत, जिथून जिथून मिळेल तिथून. कारण लोकांना कन्व्हिन्स करायचं जर असेल, लोकांना कळायचं असेल तर आपल्याकडे ते मटेरियल पाहिजे आहेत. आपल्याकडे त्यांना त्या माइंडवर टाकासाठी हे आहे आणि हे आहे, त्याच्यापैकी दोन कोणतं सत्य आहे ते सांग. तर अशा प्रकारचा हा एक आढावा जे आहेत मी बुद्ध धम्म रासाचे कारण आणि बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मावर पुन्हा त्याचेही म्हणजे बॅक करण्याचा जो प्लॅनिंग चालू आहे त्या दृष्टिकोनातून मी बोललेला आहो. तर आपण ऐकून घेतलं आणि या ठिकाणी मी थांबतो आहे. सगळ्यांना नमो बुद्धाय, जय भीम.